नमस्कार. आपण आज एक सुंदर असा हार शिकणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य आहे 5 नंबरचे मी 3 कलरचे मोती घेतलेत आणि एक 2 मणी जे आहेत ते 6 किंवा 8 नंबरचे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल मोठा मणी तो तुम्ही घेऊ शकता. गोल घ्या, षटकोनी घ्या. आणि हाराला अडकवायला, दोरा अडकवायला हे असे हुक घेतलेले आहेत मी. 30 नंबरचं वायर आहे, सुई आहे आणि वायर कट करण्यासाठी कात्री आहे. चला आपण हार करायला सुरुवात करूया. काय करायचे, सुरुवातीला 5 नंबरचे 3 मोती घ्यायचे, पण आधी वायरला गाठ मारून घ्यायचे आहे. हे बघा, हे असं दिसेल. आता हे काय करायचे, पहिल्या मण्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि असं ह्या तिन्ही मण्यातनं फिरवून घ्यायचं आहे. असा एक छोटा त्रिकोण तयार होईल. हे बघा. आता काय करायचं, ह्या त्रिकोणातनं अजून एकदा सुई फिरवून घ्यायची पूर्ण पक्क करण्यासाठी. दोन वेळेस मी फिरवून घेतले. आता सुई अशी मध्ये हे जे होल दिसतंय त्या होलमध्ये अशी घालून बाहेर काढायची आहे. हे बघा, हे असं दिसेल. दिसतंय का हे? आता काय करायचं, 6 नंबरचा मणी आणि ही रिंग घ्यायची. त्या रिंगमधनं सुई अशी बाहेर काढायची. आता रिंगमधनं सुई परत ह्या 6 नंबरच्या मण्यामधनं बाहेर काढायची. हे असं टाईट करून घ्यायचं रिंग त्याच्यात. तुम्ही हे अजून एक वेळेस एका मण्यातनं फिरवून घेऊ शकता असं, आणि तो टाईट करायचा आहे. हे बघा, हे असं तयार होईल. हे असं तयार होतं वरती. आता काय करायचं, हे 3 वर आपल्याला काम करायचं आहे. सुई या दिशेने यायला पाहिजे. हे बघा, हे असं वरच्या दिशेने सुई येऊ द्या. हे बघा, अशी ह्या साईडनी आली पाहिजे सुई. हे बघा, सुई आपली ह्या वरच्या दिशेने आलेली. आता काय करायचे, 3 मणी घ्यायचे. पोपटी कलरचे मी मध्ये पोपटी वापरलाय, कारण फुलांच्या खाली पान हे असतं म्हणून त्या शेपमध्ये मी घेण्यासाठी हा कलर वापरला. आता हे बघा, हे इथनं आपला दोरा बाहेर आलेला आहे. आपण 3 मणी घालून घेतलेत. आता ह्या समोरच्या मण्यामधनं तो बाहेर काढायचा आहे. हे बघा, हे असं. आता परत 3 मणी घ्यायचे. आता आपली सुई ह्या मण्यातनं आलेली आहे बाहेर. आता हे पुढच्या मण्यातनं घ्यायची अशी. इथे पिळा नका पडू देऊ, हे असं होतं बघा. तर त्याला सरळ करून असं टाईट ओढून घ्या. हे असं दिसेल. आता परत सुईमध्ये 3 मणी घालायचे. आता 2 हे छोटे छोटे पानं तयार झालेत बघा. पण आता तिसऱ्या करताना हा जो पहिला मणी आहे
त्यातनं सुई बाहेर काढायची आहे, फक्त त्या एका मण्यातनं. ह्या वरच्या 3 घातलेल्या मण्यांना डिस्टर्ब करायचं नाही आहे. बघा हा असा आकार होईल तयार, दिसतोय. आता काय करायचं आहे, इथे आपण प्रत्येक वेळेस लाईन करताना कुठेतरी बाकीच्या डिझाईनला असं सेंटरला वरती काढून घेतो. तर याची सुरुवात आता म्हणजे नागमोडी असल्यामुळं ना ह्या एका मण्यातनं सुई बाहेर आलेली आहे, तर तिथेच आता परत आपल्याला 3 मणी घालायचे आहेत. नाही बघा, हे 3 मणी घातलेत. आता हे आपण जे आता आधी मणी घातलेले 3, त्यातला हा जो वरचा मणी आहे ना, त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. इथे थोडं असं दिसेल तुम्हाला आकार. आता परत 3 मणी घ्यायचे. आता हे बघा, हे डोंगरासारखा जो भाग दिसतोय हा वरती टोक आलेला, त्यातनं ह्या मधल्या मण्यातनं सुई बाहेर काढायची. हे असं असलं. परत 3 मणी घ्यायचेत. हे बघा, हा जो वरचा टोक दिसतोय ना, त्यातनं सुई बाहेर काढायची. हे असं दिसेल. आता इथे आपल्याला ना फूल तयार करायचं आहे. तर हे आपले असे 1 2 3 वेळा झाले या सेकंड राऊंडला. आता 1 मणी घ्यायचा आहे हिरवा, हिरवा किंवा पोपटी, जो तुम्ही कोणता घेतलाय तो. फुलासाठी मी इथे बेबी पिंक घेतलेला आहे. ते 6 मणी घ्यायचे आहेत. एकूण आता सुईमध्ये 7 मणी आलेत. आता काय करायचंय, आपण काढताना कसं पहिल्यांदा फक्त एका मण्यातनं काढायचो. आता ह्या पाकळीला 2 मण्यांमधनं खालच्या म्हणजे खालच्या दिशेने जे 2 मणी आहेत पिंक कलरचे, ही पोपटी नंतर एक, त्याच्यातनं एकदम 2 याच्यातनं सुई बाहेर काढायची आणि कसं छोटंसं फूल तयार करायचं आहे. आता परत 1 मणी घ्यायचा आहे आणि हे बघा, सुरुवातीला आपण इथे 3 घेतले होते. तर आता 3 मधला हा जो मधला आहे, हे बघा, हे 3 दिसत आहेत का, 1 2 3, 3 मधला हा जो मधला आहे त्यातनं सुई बाहेर काढायची. आणि ते असं ओढून घ्यायचं आहे. आता परत सुईमध्ये 3 पोपटी कलरचे मणी घालते. मग ते बघा, हे खालचे 3 सोडायचे आणि खालचे 3 हे लक्षात नका ठेवू, फक्त हे मधलं सेंटरचंच लक्षात ठेवा तुम्ही, कारण काही ठिकाणी 4 काही ठिकाणी 5 असं ते सुटत जाणार आहे. तर आता हे बघा, ह्या पुढच्या पाकळीत हा मधला मणी आहे, तर त्यातून मी सुई बाहेर काढते. हे असं ओढून घ्यायचे थोडं. परत आता 3 मणी घालते. आता ही जी पाकळी आहे, ह्या पाकळीमधला हा 3रा मणी, 3रा म्हणते मधला मणी, त्यातनं सुई बाहेर काढायची. आता आपल्याला नागमोडी वळण द्यायचं आहे. तर आपलं पहिलं फूल हे झालं, तर त्याच्यानंतर हे 2दा आपण हिरवं केलं. आता
परत फूल बनवायचं आहे. तर आता मी एक पोपटी कलरचा मणी घेणार आहे आणि 6 पिंक कलरचे मणी. असे एकूण मी 7 मणी घातलेत. आता हे खालचे जो 2 पिंक आहेत त्याच्यातनं मी सुई बाहेर काढते. हे बघा असं हे दुसरं फूल तयार झालं. आता परत एक मणी घ्यायचा आहे आणि आता हे जे वरती 4 पिंक आहेत हे खाली तर ओवल्या गेलेले आहेत, हे वरती 4 सेपरेट दिसतात बघा. हे 4 सेपरेट आहेत. तर एक मणी सोडायचा आणि वरच्या ह्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची. हे असं ओढून घ्यायचं आहे. आता परत सुईमध्ये 3 पोपटी मणी घालायचे आहेत. आता हे बघा इथे मध्ये दिसत असेल तुम्हाला, लगेच आपल्याला कळून येतं की मधला मणी हा आहे. मधल्या मण्यांवर आपल्याला काम करायचं आहे. तर ह्यातनं मी सुई अशी बाहेर काढणार आहे. हे ओढून घेते. परत 3 मणी घेणार. ह्या डिझाईनमध्ये सगळं काम हे 3 मण्यांवरच आहे बघा. हे बघा आता हे खाली दिसेल तुम्हाला, असं ओढल्यामुळे हे थोडं आतमध्ये आल्यासारखं दिसतं, पण हा शेप दिसतो बघा 3चा. तर ह्या मधल्या मण्यावर काम करायचं आहे. इथून सुई बाहेर काढायची. आता ह्या फुलानंतर ह्या फुलानंतर हे 2दा हिरवं विणून झालं. आता याच्या आधी फुल विणायचं आहे. म्हणजे आपण फुल इकडनं न काउंट करता आपल्या डिझाईनमध्ये ह्या साईडनी येणार आहे, उलट्या साईडनी. आता परत एक पोपटी मणी घेणार. परत हे 6 पिंक कलरचे मणी घातलेत. खालच्या 2 मधनं सुई बाहेर काढली. हे बघा हे तिसरं फूल तयार झालं. आता परत एक मणी घ्यायचं आहे. हे फूल आता आधीच्या मण्याला जोडायचं. लगेच कळतं आपण आता हे फूल केलं तेव्हा ह्या मण्याला खालच्या फुलाला जोडलं होतं. आता हे तिसरं फूल झालं ते ह्या दुसऱ्या फुलाला जोडायचं आहे. ह्या 4 मधला पहिला सोडायचा आणि वरची जे षटकोनासारखा आकार दिसतोय बघा फुलाचा, खाली 2 जाणार वरती 2 येणार. तर ह्या 2 मण्यांमधनं तो आपली सुई बाहेर काढायची. हे बघा फुलानंतर मी परत एक पोपटी कलरचा मणी घातला आहे आणि असं जोडून घेतलं आहे. तर हे टाईट करायचं आहे. परत 3 मणी घालणार. तर हे बघ हे हिरव्याचा जो हा मधला सेंटरचा मणी आहे त्यातनं सुई बाहेर काढायची. हा हार समजला तर करायला खूपच सोपा आहे आणि असा भरीव हार आहे हा. हे बघा हा परत मधल्या मण्यामधनं मी बाहेर काढते सुई. परत एक पोपटी कलरचा. परत पिंक 6 मणी खालच्या 2 मधनं काढणार.
परत एक पोपटी मणी घ्यायचा आहे. ह्या दोनमधून बाहेर काढायचं आहे. परत 3 मणी घेतलेत. हे इथे खाली काहीच करायचं नाही. गुलाबीमध्ये आपल्याला हा जो हिरवा भाग विणलेला आहे ना, त्याच्यातल्या मधल्या मण्यातून सुई बाहेर काढायची. परत 3 मणी घेणार पोपटी कलरचे. या पुढच्या पोपटीमधल्या ह्या मधल्या सेंटर मधल्या मणीतून, हे बघ, कळत नसेल तर इकडे बघायचं. हा षटकोन आहे, हे बघा, हे खालचे 3, हे वरचे 3. तर ह्या वरच्या साईडनी जो भाग आहे त्यातल्या मधल्या मण्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. हे असं नागमोडी आता फिरत जातं बघा डिझाईन. हे असं असं स्पायरल होत जाणार. आता हे बघा, ह्या फुलाच्या आधी परत आता फुल करायचं आहे आपल्याला. परत एक पोपटी कलरचा मणी घालते. सहा पिंक कलरचे मणी. खालच्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढते एकदम. परत एक पोपटी कलरचा मणी. ह्या वरच्या 2 गुलाबीमधनं बाहेर काढते. परत 3 या पोपटीमधल्या मधल्या मण्यातनं बाहेर काढायची. परत डिझाईनमध्ये फक्त लक्षात ठेवायचं की पाकळीच्या आधी 2दा हिरवं वळण येणार आहे आपलं, हे असं वळण येणार आहे आपलं, हे असं. आणि नंतर ह्या फुलाच्या आधी पहिलं फूल बनणार आहे. म्हणजे त्या लाईनी जी लाईन बनवतोय त्यातलं ह्या फुलाच्या आधी एक फूल येणार आहे. म्हणजे हे असं नागमोडी दिसतं बघा. हे असं आता आपलं नागमोडी बनत जाणार. मी थोडा भाग बनवून घेते आणि तुम्हाला शेवट कसा करायचा ते सांगते. हे बघा, माझे हे 2 हिरवे करून झालेले आहेत. आता आपल्याला फुलाचं शेप येण्यासाठी इथं आकार, म्हणजे आपण फूल करत असतो बघा, आता फूल न करता आपल्याला हे मणी कमी करत जायचे. तर आता फक्त एक पोपटी कलरचा मणी घेणार आहे मी आणि ह्या 2 पिंकमधून बाहेर काढणार आहे सुई. आता परत 3 मणी घेणार. इकडचे साईडचे जे हिरवे मणी आहेत त्याच्या मधल्या मण्यातनं बाहेर काढायचे. त्याच्या आधीचा एक पिंक आणि पुढचे 2 पोपटी अशा 3 मधनं सुई बाहेर काढायची. कारण हा बराचसा भाग खाली असल्यासारखा आहे, तर त्याला आपल्याला वरती आणायचा आहे तो थोडासा. हे बघा, ह्या फुलातनं काढली मी, एक मणी घालून ह्या 2 मण्यांमधनं काढली, मग 3 मणी घेतले. मग हे खाली जे फूल आहे त्यातला पहिला गुलाबी सोडलाय, दुसरा पिंक आणि पुढच्या पोपटीतले सुरुवातीचे 2 अशा 3 मधनं एकदम मी सुई बाहेर काढली आहे. आता परत सुईमध्ये 3 मणी घेते. आता बघा, हा जो साईडचा उंचवटा दिसतोय त्याच्यातल्या ह्या मधल्या याच्यातनं सुई बाहेर काढायची. हे असं झालेलं दिसेल बघा. आता परत सुईमध्ये 3 मणी घ्यायचे. एंड थोडासा कठीण जातो करायला. हे बघा, आता हे जे 2 पिंक आहेत ना त्याच्यातल्या पहिल्या पिंकमधनं बाहेर काढायचं आहे.
असं ओढून घ्यायचं आहे. आता परत 3 मणी घालायचे. आणि हा जो मधला आहे हिरव्यातला त्याच्यातनं सुई बाहेर काढायची. आता परत 3 घ्यायचे. आणि ह्या साईडच्या मधल्या मण्यातनं आणि इथे बघा खाली 1 2 3 4 मणी सोडून द्यायचे. हे जे दिसतंय ना त्यातनं ह्या पहिल्या मण्यातून सुई बाहेर काढायची. मधल्या मण्यात न काढता त्याच्या साईडच्या मण्यातून काढायची आणि असं ओढून घ्यायचं आहे. थोडासा एक हिरवा आकार तयार होईल वरती. आता काय करायचं, 1 मणी घ्यायचा आहे आणि एक अंदाजे 3-4 मणी सोडून सुई बाहेर काढायची. आता हे बघा मी 4 मणी सोडते. 1 2 3 4. हा मधला जो मणी दिसतोय ना हा त्यातनं सुई बाहेर काढते आणि असं ओढून घेते. आता इथे आपल्याला एकदम कमी करायचे आहेत. आता परत 1 2 3 हे इथे आता ॲडजस्ट करत जायचे आपल्याला. 3-4 मणी सोडून 1 मणी घालत जायचं आहे. इथे असा छोटासा गोल आकार तयार होईल 6 मण्यांचा. 6 येतील किंवा कदाचित 7 येतील. हे बघा हे असं तयार होईल. तर हे एकदा पूर्ण सगळ्या मण्यांमधनं फिरवून घ्यायचे. हे बघा असं खाली 3नी सुरुवात केली होती. वरती 6 येतील किंवा कदाचित 7 येतील कारण आपल्याला इथे ॲडजस्ट करत वरती कमी करत आणायचे आहेत. असं ओढून घ्यायचे जवळ म्हणजे गोल आकार येईल. आता काय करायचं, हा 6 नंबरचा मणी घालायचा आहे आपल्याला. आपण सुरुवातीला जसा घातला होता ना हे असा. आता रिंग जर कोणाकडे नसेल तर तुम्ही परत हे 5-6 मणी घालूनच. 1 मिनिट माझा दोरा तुटला. बघा इथे आता माझा दोरा संपलाय. मी परत नवीन दोरा गाठ मारून असं खालून ओढून घेतला आहे आणि आता हे वरती 2 एकमेकांना बांधून घ्यायचे आहेत. आता कदाचित कोणाकडे अशी काडी नसेल तर काय करायचे, हा 6 नंबरचा मणी घातल्यानंतर हे 5-6 मणी घालून याची रिंग तयार करायची. पाच 6 आणि 7 मणी घातलेत 5 कलरचे 5 नंबरचे. आता परत ह्या हिरव्या 6 नंबरच्या मण्यातनं सुई खाली आणायची. दोरा अडकवण्यासाठी आपल्याला हे असं हुक मिळालं. हे हुक कोणाकडे नसेल तर हे तुम्ही असं करू शकता. मी हे समजावून सांगण्यासाठी केले कारण माझ्याकडे आहेत असे हुक. मी आता हे फक्त तुम्हाला नसेल म्हणून हे असं शिकवले. आता काय करायचं, हे आपलं साईडला बनलेलं आहे
तर त्याच्या समोर माझे 6 आलेले आहेत ना फुलं, मग मी त्याच्या समोरच्या दिशेतनं त्याच्या म्हणजे 3 मणी सोडून सुई मी परत त्याच्या विरुद्ध दिशेने बाहेर काढणार आहे. म्हणजे हे 6 नंबरचा मणी हा त्या गोलमध्ये येईल. हे असं ओढून घ्यायचं आहे. हे असं फिट्ट झालं बघा. हे बघा त्या होलवर तो मणी बसला आहे. आता हे परत एकदा दोनदा मी फिरवून घेते. आता काय करायचं आहे, हे आपल्याला फुलांमध्ये कलर लावायचा आहे, म्हणजे दुसरा कलर भरायचा आहे. तर मी ह्या फुलाच्या ह्या 3 इथे येते ह्या मण्यातनं. हे त्रासदायक फक्त शेवटी आहे, बाकी करायला सगळं हार सोपं आहे. नाही बघ, आता हे आपला हार पूर्ण करून झाला आहे. आता आपल्याला ह्या फुलांमध्ये हे कलरवाले मोती लावायचे आहेत. तर मग मी डार्क राणी कलरचा मणी घेते आणि हे बघा आता हा माझी सुई मी ह्या मण्यातनं बाहेर काढली आहे. तर आता मी ह्या मण्यातून बाहेर काढते ही सुई, म्हणजे त्याच्या विरुद्ध 3 मणी सोडून बाहेर काढायची. मग परत ह्या हिरव्या मण्यातून सुई इकडे ह्या गुलाबी मध्ये घ्यायची. हे बघा तर परत एक गुलाबी कलरचा मणी घ्यायचा. आता इथून काढली तर हे 3 मणी सोडून द्यायचे आणि ह्या तिसऱ्या मण्यातून समोरच्या साईडने घ्यायची बरं का, लगेच बाजूने नाही घ्यायचं. तसा ह्या होलमध्ये बसला पाहिजे मणी असं. आता हे डिझाईन असंच करत जायचं सगळीकडे. हे बघा हे असं हे मणी लावायचे नाही लावायचे हे तुमच्यावर डिपेंड करणार. तुम्हाला लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता किंवा ते अवॉइड सुद्धा करू शकता. हे बघा हे असं दिसतंय का? हे बघा हे शिकवून झालंय. मी माझ्या घरच्या याच्यासाठी हा एक 2-3 फुटाचा हार केलेला आहे बघा. पण मी ह्यात मध्ये मणी नाही लावले. हा काय होतो स्प्रिंग सारखा होतो. आता हे 3 फूट नाही वाटत पण झालेला आहे तो 3 फूट. असं ताणल्यावर तो ताणला जातो स्प्रिंग सारखा. हे बघा नागमोडी असल्यामुळे ते डिझाईन आकसल्या जातं. मी हा हार शिकवण्याचा प्रयत्न केला आहे
आवडला असेल तर नक्की ट्राय करा. धन्यवाद.